नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी कट्टा कॉर्नरमध्ये. सरकारने नुकतेच रेशन कार्डच्या नियमात बदल केले आहे, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. आणि तांदूळासोबत नवीन गोष्टी मिळणार आहेत. त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण आता या संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. तर वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओसाठी. भारतात रेशन कार्डवर अनेकांना मोफत तर काहींना स्वस्त धान्य दिलं जातं. यामध्ये तांदूळ देखील समाविष्ट आहेत. पण आता तुम्हाला रेशन कार्डवर मिळणाऱ्या मोफत तांदळाच्या जागी इतर 9 जीवनावश्यक वस्तू सरकार देणार आहेत. 2024च्या नवीन शिधापत्रिका नियमानुसार सरकारनं मोफत तांदळाऐवजी इतर जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच KYC आणि व्हेरिफिकेशन सारख्या नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. यामागे सरकारची गरीब आणि गरजू नागरिकांना अधिकाधिक पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे, त्याचे आरोग्य सुधारणे अशी उद्दिष्ट आहेत. तर हो मित्रांनो, सर्वांना KYC करणे आता सरकारने बंधनकारक केले आहे. ज्यांनी राशन कार्डच्या दुकानावर जाऊन KYC केले नसेल त्यांनी त्वरित आता आपली KYC करून घ्यावी आणि घरातील सर्व व्यक्तींची KYC करणे बंधनकारक आहे. नवीन नियमानुसार रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नवीन सदस्यांची नावे जोडणे व मृत व्यक्तींची नावे काढून टाकण्याची ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. या बदलामुळे केवळ पात्र आणि रेशन कार्डवर नाव असणारे कुटुंबातील सदस्यांचेच त्यामध्ये नाव असेल आणि त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. रेशन कार्ड योजना देशातील गरीब आणि निराधार नागरिकांसाठी खूपच फायदेशीर आहे. या योजनेअंतर्गत अनेकांना मोफत राशन मिळते. आता 2024च्या नवीन नियमानुसार रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या मोफत तांदळाऐवजी गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, तेल, पीठ, सोयाबीन आणि मसाले दिले जाणार आहेत. नागरिकांना पौष्टिक अन्न मिळावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार गरीब, निराधार किंवा गरजू नागरिकांनाच रेशन कार्ड योजनेचा लाभ मिळणार आहे. रेशन कार्डसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताची कायम रहिवासी असणे अनिवार्य आहे. कामगार किंवा मजूर क्षेत्रातील व्यक्ती मोफत धान्य योजनेसाठी पात्र असतील. कुटुंबातील आर्थिक स्थिती तपासल्यानंतरच त्यांना रेशन कार्ड दिले जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन KYC करणे बंधनकारक आहेत. तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे रेशन कार्ड अवैध ठरवले जाईल व तुम्हाला रेशन मिळणार नाही. सर्व राज्यांमध्ये रेशन घेताना बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच रेशन कार्डवरील नाव असलेल्या सर्व सदस्यांचे व्हेरिफिकेशन करणेही आता आवश्यक आहे. सरकारनं नागरिकांना पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने नवीन नियम जाहीर केला आहे. तरी प्रत्यक्षात त्याचा किती लोकांना फायदा होते हे आपण बघूयाच. आपण जर वरील गोष्टी केलेल्या असतील तर लवकरात लवकर त्या करून घ्याव्याच. धन्यवाद. आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे खूप खूप धन्यवाद.